पुढची बातमी पुण्यातून आहे। नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याकडून दीपक साळुंखे, शरद पवार, मुक्ता गायकवाड आणि अमिताभ गुप्ता यांच्या जीविताला धोका असल्याचं पत्र जालिंदर सुपेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलं होतं। हा सगळा प्रकार आता पुढे आलाय। नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांनी मुक्ता गायकवाड हिचा छळ केला होता आणि या संदर्भात गायकवाड यांच्या विरोधात पितापुत्रांविरोधात गुन्हे दाखल झाले होते। 2023 मध्ये पुणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात जालिंदर सुपेकरांनी संबंधितांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सुचवलं होतं। त्यामुळे जालिंदर सुपेकरांचा हा नवीन प्रताप समोर आलेला आहे। दीपक आबा साळुंखे यांची कन्या, या कन्येचा विवाह गायकवाड यांच्याशी झाला होता आणि या दोघांनी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप त्यावेळेला दीपक आबा साळुंखे यांनी केला होता। या मुलीने सुद्धा या संदर्भात तक्रार दिली होती आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमका प्रकार काय सविस्तरपणे सांगशील? बघा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एक म्हणजे जालिंदर सुपेकर यांनी दिलेलं पत्र, कारण मी मधल्या काळामध्ये 2 महिन्यापूर्वी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी अमिताभ गुप्ता यांच्यावरती तक्रार केली। त्यावेळेला हे नाना गायकवाडांचं प्रकरण पूर्ण बघितलं होतं। तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की जो व्यक्ती सावकार आहे तो हॅबिच्युअल आहे असं म्हणून त्याच्यावरती मकोका लावला आणि एकाच दिवसामध्ये जवळपास 4 की 5 गुन्हे त्याच्यावरती दाखल केले होते। आणि नंतर हेही बाहेर आलं होतं की याच्यामुळे नाना गायकवाडच्या टोळीमुळं श्री शरद पवार, अमिताभ गुप्ता आणि तत्सम मंडळींना जीविताला धोका आहे असं काहीतरी गुप्तपत्र होतं। तर आता पहिल्यांदा असं लक्षात येत आहे की ते पत्र दुसरं तिसरं कोणाचं नसून ते जालिंदर सुपेकर यांचं आहे। आणि हा जो सावकार आहे हा मोठा सदन सावकार आहे, त्याच्या विरोधामध्ये बरीच वर्ष कारवाई सुरू होती आणि तो संपत्तीनं गडगंज आहे। तर आता तशा सावकाराच्या विरोधातलं हे गुप्तपत्र असलेल्यामुळं मधल्या काळामध्ये जे आरोप झाले होते ते संशयाची सुई पुन्हा एकदा जालिंदर सुपेकर यांच्याकडे जाते। दुसरा प्रकार आहे तो जालिंदर सुपेकर यांनी स्वतःच दिलेलं स्पष्टीकरण, जे आता थोड्या वेळापूर्वी भाजपच्या त्या स्थानिक पदाधिकाऱ्याची पुन्हा प्रेस कॉन्फरन्स झाली। त्यानंतर एनडीटीव्हीला जी राजू शेट्टी यांनी मुलाखत दिली त्याच्यामध्ये काही नवीन तपशील आले आणि आज राजू शेट्टींनी काजू कतली सारखं प्रकरण बाहेर काढलं की जे दिवाळीच्या वेळेला फराळ म्हणून 1200 रुपये किलोची काजू कतली घेतली वगैरे। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांचं नाव होतं। तर त्याच्यावरती आता सुपेकरांचं स्पष्टीकरण असं आहे की नियमाप्रमाणे हे झालेलं आहे आणि त्यातला 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा जो एनडीटीव्हीने आधी सांगितला होता की खरं तर यांची या सगळ्या प्रकरणात चौकशी झाली आहे, तोच मुद्दा सुपेकरांनी सांगितला की आमची चौकशी झालेली आहे आणि माझी जी काही उत्तर द्यायची ती मी दिलीत। त्याशिवाय सुपेकरांचं म्हणणं असं आहे की कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे नियमानं असतं तेच झालेलं आहे। म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी पहिल्यांदा सुपेकर सामोरे आल्यासारखं दिसत आहेत आणि त्यातही त्यांचा जो बचाव आहे त्यातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या बचावाचे तपशील बाहेर आले की खरोखर त्यांची काय चौकशी झाली होती तर आणखी काही नवीन प्रश्न उपस्थित होते। पण राहुल, गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर जालिंदर सुपेकरांचे नवनवे प्रताप समोर येत आहेत आणि हे जालिंदर सुपेकर अनेक कैद्यांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप अनेकांनी केलेला आहे। म्हणजे जसं राजू शेट्टींचे आरोप आहेत त्याच स्वरूपाचे आरोप इतरही प्रकरणात समोर आलेले आहेत। जालिंदर सुपेकरांची यावर काही प्रतिक्रिया येऊ शकली आहे का? त्यांनी गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपांवर काही भाष्य केलंय का? खूपच एक इंटरेस्टिंग प्रकरण आहे ज्याच्याबद्दल ते अजिबात बोलले नाहीत। ते म्हणजे भायखळा जेलमध्ये एक कैदी आहे झंवर नावाचा, जो मूळचा जळगावचा आहे। तो वेगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला तो बाहेर येतो जेलच्या त्यावेळेला तो साई ट्रेडर्स नावानी एक संस्था स्थापन करतो आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्याच जेलला वस्तू पुरवठा करण्याचा टेंडर मिळवतो, जे साधारणतः 500 कोटीच्या आसपासचा घोटाळा आहे असं राजू शेट्टी म्हणतात। पण या कोणत्याही प्रकरणावरती अधिकृतपणे जालिंदर सुपेकर यांनी भाष्य केलेलं नाही। आजच केवळ जेव्हा काजू कतलीचा विषय आला त्यावेळेला मात्र त्यांनी हे सगळं प्रकरण हे न्यायालयीन म्हणजे नियमाप्रमाणे झालेलं आहे आणि ते सगळ्याचं उत्तर मी दिलं एवढंच म्हटलं। पण ते उत्तर काय आहे ते काही त्यांनी सांगितलेलं नाही। पण एक मात्र खरं आहे विनोद की वेगवेगळ्या सगळ्याच प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता हे नाव कसं येतं असा आता खरं तर प्रश्न उपस्थित झालाय। राहुल, गेल्या काही दिवसांमध्ये काही राजकीय प्रकरणं असतील किंवा काही फौजदारी प्रकरण असतील, यामध्ये सातत्यानं जालिंदर सुपेकरांचं नाव येत आहे। अनेक प्रकरणात ते कॉन्ट्रोवर्शियल अधिकारी असताना सुद्धा त्यांच्या विरोधात काही कारवाई होऊ शकली नाही किंवा त्यांच्या विरोधात काही कायदेशीर कारवाई न झाल्याचं कारण काय आहे? काही राजकीय पाठिंबा त्यांना आहे, राजकीय वरदस्त आहे? साधारणपणे ज्या वेळेला सत्ताधारी घटक पक्षातला कुठला एखादा नेता अशा अधिकाऱ्यांना वाचवतो त्यावेळेला त्याची चर्चा होत असते। पण आता सध्या तरी असा कोणता नेता त्यांच्या पाठीशी आहे असं चित्र नाहीये। आता नावं बरीच आहेत त्याच्यामध्ये,
काल श्रीमती अंजली दमानिया यांनी मला असं कळवलं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलंय आणि ते चौकशी करत आहेत. पण हे खरोखर आश्चर्यजनक आहे की महाविकास आघाडीचं सरकार असो किंवा महायुतीचं सरकार असो, प्रत्येक वेळेला एक विशिष्ट अधिकारी पुणे आणि परिसरामध्ये फिरत राहतात आणि ते तिथे वारंवार येतात. अनेक घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव येतं आणि तरीही आश्चर्यकारकपणे विरोधी पक्षही त्यांच्याबद्दल प्रश्न विचारत नाही आणि सत्ताधारी पक्षालाही या सगळ्या प्रकरणाची मुळापासून चौकशी व्हावी असं वाटत नाही. आणि म्हणूनच अगदी राजू चट्टी जे म्हणाले की याच्यामध्ये बरीच मोठी साखळी असावी, त्याच्यात तथ्य असावं असं वाटतं. अगदी राहुल, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. दरम्यान जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे, लेखी स्पष्टीकरण त्यांनी एनडीटीव्हीकडे दिलेलं आहे. त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. म्हणजे त्यांनी अधिकारी कर्मचारी निलंबन कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर कारागृह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातल्या विविध ठिकाणांच्या संदर्भात जे आरोप होत आहेत त्या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे. आणि फराळ खरेदी संदर्भात जो एनडीटीव्हीनं प्रकरण हे लावून धरलं होतं त्या खरेदी संदर्भात सुद्धा ही खरेदी नियमानुसार झाल्याचं जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण आहे. जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की माझ्यावरील आरोप हे खोटे आहेत असं सुपेकरांचं म्हणणं आहे.